नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे एसटीच्या संपासंदर्भातली. एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न या संदर्भात विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी एक अतिशय महत्त्वाची बैठक सुरू आहे. रामराजे निंबाळकर यांनी दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे संकेत दिलेले होते, सूचना केल्या होत्या. त्यानंतर ही समिती स्थापन झाली. त्या समितीच्या या बैठकीला आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यभरातले सर्व एसटी कर्मचारी या बैठकीकडे डोळे लावून बसलेले आहेत. या बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत उपस्थित असल्याचं कळतंय. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्येवर आज तोडगा निघणार का, हा अंतिम तोडगा निघणार का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. कारण गेल्या 4 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यामधला संप सुरू आहे. एका बाजूला एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीच्या संदर्भातला जो रिपोर्ट होता, तो रिपोर्ट नकारात्मक आल्याच्या नंतर एसटी कर्मचाऱ्यांची न्यायालयीन लढाई विलीनीकरणाची सुरू असताना रस्त्यावरची ही लढाई आता कुठेतरी ती थांबवली जावी, त्याच्यावर तोडगा निघावा, याच्यासाठी विधान परिषदेचे सभापती यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी समिती स्थापन केलेली आहे. या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जातोय. प्रणाली, सत्ताधारी आणि विरोधक दोघंही आज एकत्रितपणे एसटीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी एकत्र येताना दिसत आहेत. उद्या 10 तारखेचा शेवटचा अल्टिमेटम आहे आणि त्याच्या आधी बैठकांचं हे सत्र सुरू आहे. काय माहिती मिळतेय, काय नेमका तोडगा असू शकतो? विलास, आपल्याला माहिती आहे की काल विधान परिषदेमध्ये एसटी कर्मचाऱ्यांची सध्या परिस्थिती काय आहे, त्यांच्या आंदोलनाच्या बाबतीत नेमकं काय चालू आहे याची माहिती देण्यात आलेली होती. परंतु हा प्रश्न जेव्हा उपस्थित करण्यात आला, या प्रश्नावर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली, त्यावेळी मात्र सविस्तर बोलू दिलं नाही असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर, त्याबरोबर सदाभाऊ खोत यांनी केलेला होता. आणि त्यानंतर काल सभापती जे आहेत रामराजे निंबाळकर यांनी असे आदेश दिलेले होते की दोन्ही सभागृहातल्या सदस्यांची एक संयुक्त समिती स्थापन करा आणि त्यातून काहीतरी एक मध्यस्थ मार्ग काढा. आणि बरेच दिवस झालेले एसटी कर्मचारी हे आंदोलन करतात, त्यामुळे आता त्यांच्या आंदोलनातून काहीतरी तोडगा बाहेर काढणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी गरज पडली तर मी सगळ्या प्रकारची मदत करायला तयार आहे, असं ते काल म्हणाले होते. आणि त्यानुसार आपण जर बघितलं तर अर्धा तास झालेला आहे. रामराजे निंबाळकर यांचं विधान भवनातील जे दालन आहे त्या दालनामध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये परिवहन मंत्री अनिल परब, विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे प्रवीण दरेकर, त्याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, त्याचबरोबर एसटीचे काही महत्त्वाचे जे पदाधिकारी आहेत ते उपस्थित असल्याची माहिती मिळते. एकूणच काहीतरी मध्यस्थ मार्ग काढला जावा, कारण आता जो अहवाल आहे हा अहवाल नकारात्मक आलेला आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठे जे कर्मचारी आहेत ते दुखावले गेले आहेत. आणि आता म्हणणं आहे कर्मचाऱ्यांचं किंवा आमदार जे गोपीचंद पडळकर आहे त्यांचं की अहवाल येईपर्यंत आपण वाट पाहणार होतो. आता अहवाल नकारात्मक आलेला आहे. आता सरकार अहवाल नकारात्मक आल्यावर नेमकं या कर्मचाऱ्यांना काय देणार आहे ते त्यांनी सांगावं आणि यातनं समाधानकारक असा तोडगा काढावा. समाधानकारक तोडग्यासाठी आता प्रयत्नांची शर्थ सुरू आहे आणि आपल्या सोबत आता प्रशांत बाग आहेत. प्रशांत, अतिशय महत्त्वाची ही बैठक म्हणावी लागेल, कारण गेल्या 4 महिन्यांपासूनचा जो डेडलॉक होता तो डेडलॉक आता संपेल अशी आशा व्यक्त केली जाते. पण या सगळ्याबद्दल एसटी कर्मचाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? कारण कर्मचाऱ्यांची सुद्धा आता अशी भावना निर्माण झालेली होती की कुठंतरी हे सगळं थांबलं पाहिजे, 2 पावलं माघार घेऊन का होईना पण चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे. काय नेमकं म्हणणं आहे त्यांचं? विलास, एसटी कर्मचाऱ्यांचं जे म्हणणं आहे ते आता म्हणणं बोलून बोलून थकून गेले, घसे कोरडे पडले, डोळ्यातले अश्रू सुद्धा सुकलेले आहेत. कारण गेल्या 4.5 महिन्यापासून त्यांचा हा संघर्ष अखंड सुरू आहे. विलीनीकरण या मागणीसाठी महाराष्ट्राच्या 250 डेपोमध्ये बसलेले कर्मचारी आणि मुंबईचा याच आझाद मैदानामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं जवळपास सगळ्याच डेपोचं प्रतिनिधित्व करणारे हे कर्मचारी या ठिकाणी बसलेत आंदोलनाला. तब्बल 4.5 मिळाले
अपेक्षा होती सरकारकडनं, ती फोल ठरली. अपेक्षा होती आधी संघटनांकडनं, ती फोल ठरली. अपेक्षा होती हायकोर्टाने नियुक्त केलेल्या समितीकडनं, ती सुद्धा फोल ठरली. आता हायकोर्टाचं 11 तारखेला काय सुनावणी होते हे त्याआधीच विधानसभा अध्यक्षांनी जो मध्ये मध्यस्थीचा एक मार्ग सुचवलेला आहे आणि सत्ताधारी आणि विरोधक पहिल्यांदा एकत्रित या बैठकीला बसताय. होय, होय. निदान या बैठकीतनं काहीतरी दिलासा मिळावा ही एवढीच अपेक्षा आहे एसटी कर्मचाऱ्याची. पण मुळात जर या दोन अशा प्रकारचा काही तोडगा निघाला, कारण विलिनीकरणाच्या मागणीवर आतापर्यंत कर्मचारी ठाम होते, कामगार ठाम होते, न्यायालयीन लढाई ही सगळी कोर्टामध्ये सुरू आहे आणि अशा परिस्थितीत जर कोर्टाच्या बाहेर कोर्टातली लढाई कायम ठेवून जर मार्ग निघाला तर तो मार्ग आता मान्य केला जाईल का? त्या मानसिकतेपर्यंत कर्मचारी पोहोचलाय का? काय त्यांच्या भावना आहेत? हे होऊ शकतं किंवा हे होऊ शकत नाही, म्हणजे याच विषयात टू बी ऑर नॉट टू बी मध्ये एसटी कर्मचाऱ्यांची मानसिक अवस्था वेगवेगळ्या पातळीवर बदलत गेली. आधी पडळकर आणखीन खोत यांनी नेतृत्व केलं, त्यावेळेस काय झालं आपण बघितलं, काही प्रमाणात सरकारने दिलासा दिला. मग ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी या नेतृत्वाची सूत्र हातात घेतली, कोर्टातील लढाई सुद्धा सुरू झाली. यामुळे आता 10 तारखेपर्यंत सरकारनं दिलेलं अल्टिमेटम, त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी अधिवेशन काळात नियुक्त केलेली समिती, या सगळ्या समित्यांच्या माध्यमातून जो कोणता दिलासा मिळेल. मुळात प्रश्न हा आहे विलास की एसटी कर्मचारी आंदोलक जे 92,000 आहे त्यांच्याशी योग्य पद्धतीने संवाद साधला गेलाय की नाही. तर काय सांगाल आता या पद्धतीनं, आता ही सगळी विधानसभा अध्यक्षांनी समिती नेमलेली आहे, जो तोडगा सत्ताधारी आणि विरोधक एकत्र होऊन सांगतील, काय अपेक्षा आहे तुमची? आता जी समिती नेमली आहे त्या बाबतीत जर बोलायचं झालं तर समितीमध्ये जर खऱ्या अर्थानं बघितलं तर आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री असणं आवश्यक आहे. अरे सूचना सांगितल्या त्यांना मगाशी, तर माननीय मुख्यमंत्री साहेब असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर विरोधी पक्ष नेते म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री, त्यानंतर ज्यांच्याकडे परिवहन मंत्रीपद आहे ते परिवहन मंत्री या कमिटीत असणं गरजेचं आहे. आणि जे काय अर्थमंत्री या देशाचे आहेत ते या विलिनीकरणासाठी जी काय पैशाची जमवाजमा करायला लागते ते अर्थमंत्री असणं आवश्यक. तुमचं म्हणणं काय आता, हे सगळे आहे की ही नाही? जी नावं घेतलीत हीच त्या समितीत असली पाहिजे असं आमचं थेट म्हणणं आहे. म्हणजे नियम आणि म्हणजे तोडगा निघू शकत नाही या समितीचा? अजिबात असं आम्ही म्हटलेलं नाही की जर यांना तोडगा काढायचा असेल तर जी चर्चा करायची आहे ते आमचे प्रमुख जे आहे ते मोठा मुद्दा तुम्ही काढलेला आहे. पण मग या समितीला अर्थ नाही असं तुम्हाला वाटतंय का, की कोर्टाची लढाई 11 तारखेला आहे? आमचं म्हणणं इतकंच आहे, ही जी काय समिती आहे समितीमध्ये मुख्य म्हणजे मुख्यमंत्री असले पाहिजे, देवेंद्र फडणवीस साहेब असले पाहिजे, लक्षात घ्या मुद्दा. आणि ही समिती आझाद मैदानावरती येऊन सदावर्ते साहेब जे आहेत ज्यांच्याकडं आम्ही 65,000 कामगारांनी वकीलपत्र दिलेलं आहे आणि आमचं नेतृत्व सुद्धा त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली पाहिजे असं तुमचं म्हणणं असेल. पण आता 11 तारखेला कोर्टामध्ये सुद्धा तारीख पण आहे. त्यांना विचारा, प्रशांत त्यांना विचारा ते चर्चेला तयार आहेत का? त्यांचे नेते चर्चेला तयार आहेत का? विचारा. आपल्या या 92,000 कर्मचाऱ्यांनी जे वकीलपत्र सदावर्ते साहेबांना दिलेलं आहे तेच जर सदावर्ते साहेब आझाद मैदानात असतील आणि ती चर्चा घडायची जर असेल, सरकारला इच्छा असेल तर सदावर्ते साहेबांनाच येऊन चर्चा करावी. महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय. पण तुमचे जे वकील आहेत, जे नेतृत्व करताय गुणरत्न सदावर्ते, ते चर्चेला या समितीबरोबर तयार आहे का? हे बघा, जर चर्चा समिती करायची असेल तर आमच्या सदावर्ते साहेबाला बोलवलं तर त्यांनी आवश्यक येऊन चर्चा करतील. का नाही करणार? कारण आम्ही 65,000 लोक त्यांना या विलिनीकरणावरती वकीलपत्र भरून दिलेलं आहे. आमचं माननीय उच्च न्यायालयामध्ये आमचं प्रकरण चालू आहे आणि न्यायप्रविष्ट आहे. जर हे समिती आमच्या साहेबासोबत चर्चा करायला असेल तर आज सर्व कामगार आम्ही त्यांना दुजोरा देतोय, तेच आमच्यातर्फे चर्चा करतील. जे ते न्याय घेतील ते आम्हाला मान्य आहे. बरोबर. पण एकीकडे कोर्टामध्ये 11 तारखेला तारीख, तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांनी नियुक्त केलेली समिती, तर तिसरीकडे 10 तारखेपर्यंत हजर व्हा अशा प्रकारचा एसटी महामंडळानं दिलेला अल्टिमेटम. कोणत्या कात्रीत सापडले आहेत तुम्ही असं वाटतं? हे बघा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, खऱ्या अर्थानं जर विठ्ठल रुक्माई कोणाला सापडली असेल तर एसटी कामगारांना माननीय सदावर्ते साहेब आणि आदरणीय जयश्रीताई पाटील यांच्या माध्यमातून एसटी कामगारांना खऱ्या अर्थानं विठ्ठल रुक्माई भेटलेली आहे. आपण बघतोय कामगारांच्या भावना ज्या आहेत ठीक आहे प्रशांत, आपण बुलढाण्याला जाऊया. प्रशांत, आपण बुलढाण्याला जाऊया. राहुल खंडारे आपल्या सोबत आहेत. राहुल, ही झाली आझाद मैदानातल्या काही कर्मचाऱ्यांची भावना. बुलढाण्यातल्या कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं आहे? त्यांना वाटतंय का की आता तोडगा निघायला हवा, हे कुठेतरी थांबायला हवं आणि काहीतरी मार्ग काढून न्यायालयातली लढाई आपण लढायला हवी?
विलास, जर का आपण बघितलं तर या ठिकाणी तोडगा निघावा ही तर संपूर्ण संपकरी कामगारांची मागणी या ठिकाणी आहेच, परंतु त्यांचा जो मुद्दा आहे विलिनीकरणाचा, त्या मुद्द्यावर अजूनही कामगार जे आहेत ते या ठिकाणी ठाम असल्याचं आपल्याला पाहावयास मिळालेलं आहे. 3 ते 4 महिन्यापासून एसटी कामगारांचा जो संप आहे तो या ठिकाणी बेमुदत संप सुरू आहे. तो संप जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत माघारच घेणार नाही, अशा प्रकारची तटस्थ भूमिका जी आहे ती या ठिकाणी कामगारांनी घेतलेली आहे. आज जर का आपण बघितलं तर या ठिकाणी रामराजे निंबाळकर यांच्या घरी या ठिकाणी बैठक सुरू आहे. बैठकीमध्ये प्रमुख जे त्यांना नेते आहेत, विचारा सदाभाऊ- राहुल, त्यांना विचारा की जर अशा प्रकारचा तोडगा निघाला, विलिनीकरणाशिवाय तोडगा निघाला, तर तो तोडगा तुम्ही मान्य कराल का? तो तुम्हाला मान्य असेल का? तो मान्य करून तुम्ही कामावर जाल का? कारण उद्या शेवटचा अल्टिमेटम आहे. नक्कीच आपण या ठिकाणी कामगाराकडून त्यांच्या भावना जाणून घेऊया. मला एक सांगा, त्या ठिकाणी आता मीटिंग सुरू आहे आणि मीटिंग मध्ये विलिनीकरणाशिवाय जर का मार्ग निघाला तुम्हाला मान्य आहे का? विलिनीकरणाशिवाय मार्ग तर मान्य होणार नाही, परंतु जर जो अल्टिमेटम परब साहेबांनी दिला किंवा 10 तारखेपर्यंत कामगार जर रुजू झाले तर आम्ही त्यांच्या कारवाया तो अपील करू, बडतर्फवाल्यांना अपील करायला सांगितली, परंतु परब साहेब हे आहे ना अजूनपर्यंत कोणत्याही कामगारांशी स्पष्टपणे बोलायला तयार नाहीत. आता ही जी समिती आहे, ही जी समिती नेमण्यात आलेली आहे, ही समिती काहीतरी मार्ग काढेल यातून. या आमच्या कामगारांचा या समितीवर विश्वास आहे, परंतु तेवढाच विश्वास आमचा सदावर्ते साहेबांवर सुद्धा आहे. कारण सदावर्ते साहेबांनी आम्हाला या 4 महिन्यात खरोखर न्याय मिळवून न्यायासाठी खरोखर खूप प्रयत्न केलेले आहेत. आता आपले जे आहेत बडे सर यांनी सुद्धा आमच्या कामगारांना भरपूर मार्गदर्शन केलं, परंतु आमच्या खरोखर कामगारांची सुद्धा अशी मानसिकता आहे यातून मार्ग निघला पाहिजे. परंतु हा मार्ग आमचे वकील सदावर्ते साहेब यांच्या सोबत मध्यस्थी असल्याशिवाय कदाचित आम्ही मान्य करू शकणार नाही. ठीक आहे राहुल, त्यांची भावना कळली. आपण थेट जाऊया. यानंतर प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आझाद मैदानावरून आहेत. प्रशांत, त्यांना विचारा की काय तोडगा असू शकतो, काय मागणी असू शकते जर तोडगा काढायचा ठरला तर विलिनीकरणाशिवाय. विचारा त्यांना, त्यांच्या मागण्या विचारा, इतर मागण्या काय असू शकतात. हाच खरं तर कळीचा मुद्दा आहे की नेमक्या त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते 4.5 महिन्यांपासून ते अनेक वेळा सांगतायत. आता या समितीच्या माध्यमातून जी चर्चा सुरू होते, विलिनीकरणाशिवाय जर का कोणता तोडगा या समितीमध्ये चर्चेत आला तर काय तोडगा असावा असं तुम्हाला वाटतं? कोणत्या तोडग्यावर तुम्ही सहमत असू शकतात? नाही, आम्हाला तोडगाच नको आहे. आम्ही सुरुवातीपासून सांगितले विलिनीकरण पाहिजे आणि आम्हाला विलिनीकरण पाहिजे. चर्चाच विलिनीकरणावर झाली पाहिजे, तोडग्यावर चर्चाच नाही आहे आमची. कुठलाही तोडगा आम्हाला मान्य नसणार आहे. आम्हाला विलिनीकरणावर चर्चा झाली पाहिजे. विलिनीकरण कसं देता येते आणि कधी देता येते यावर चर्चा व्हायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आझाद मैदानामध्ये जे बसलेले कर्मचारी आहेत, कामगार आहेत, त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की विलिनीकरणाशिवाय आमच्याशी कोणी काही बोलायचं नाहीये. पुन्हा एकदा राहुलकडे जाऊया. राहुल खंडारे आपल्या सोबत आहेत. राहुल, आणखी काही कर्मचाऱ्यांकडे जा, त्यांना विचारा की बाबांनो, तुम्हाला जर काही असा तोडगा निघाला तर तो मान्य असेल का? या ठिकाणी आणखी कामगार आपल्या सोबत आहेत, त्यांच्या भावना देखील आपण या ठिकाणी जाणून घेऊया. मला एक सांगा, विलिनीकरणाशिवाय जर का तोडगा निघाला तर तुम्हाला मान्य असेल का? विलिनीकरणाशिवाय कोणताही तोडगा निघाला तर सदावर्ते साहेब जोपर्यंत तो तोडगा मान्य करत नाहीत तोपर्यंत आम्हाला मान्य नाही. तुम्ही मला एक सदावर्ते सांगा- साहेबांनी मान्य केल्यानंतरच आम्हाला तो मान्य होईल. कारण परब साहेब आम्हाला फसवीगिरी करून राहिले. कारवाया मागं घेतो, काही कधी करतो, कधी नाही करत. त्याकरता आम्ही सदावर्ते साहेबांना विचारल्याशिवाय पुढचं पाऊल कोणतंच टाकणार नाही. सदावर्ते साहेब म्हणतील ते आम्हाला मान्य आहे. विलिनीकरण शिवाय जर का मार्ग निघाला तर काय भूमिका असेल? विलिनीकरणाशिवाय मार्ग, सरकार कुठला मार्गही काढायला तयार नाही ना. सरकार फक्त अल्टिमेटम देते. तुम्ही मार्गाचा सुरुवात तर करा. सरकारने कुठल्याही प्रकारची सुरुवात नाही केली कोणत्याही. आतापर्यंत फक्त संघटनेशी बोलत होते. आता कुठं पहिल्यांदा त्यांनी कुठली तरी समिती बनवली. वास्तविक पाहता ही समिती जर 4 महिने आधी झाली असती तर एवढे 102 लोकांचे जीव गेले नसते. वारंवार आमचे सर्व कामगार सांगत होते की आमची कुठलीही संघटना नाहीये, आम्ही सर्व कामगार स्वयंस्फूर्तीने या सगळ्या लढ्यामध्ये उतरलेलो आहोत आणि आम्ही त्या वकिलाच्या माध्यमातून ही पूर्ण लढाई लढतोय. ही गोष्ट सरकारपर्यंत का पोहोचत नव्हती? आज पहिल्यांदा 4 महिन्यात एक चांगलं पाऊल उचललं सरकारने, मी तर स्वागतच करेल त्या पाऊलाचं. परंतु तरी सुद्धा आमच्या मनातली मागणी आहे विलिनीकरणाची. कारण विलिनीकरणाशिवाय आमच्या कामगारांना कुठल्याही परिस्थितीत न्याय मिळू शकणार. ठीक आहे, या समितीमध्ये सदावर्ते साहेब नाही. सदावर्ते साहेबांची चर्चा करेल समिती, असंही होऊ शकते ना. समिती जर चर्चा करेल तर सदावर्ते साहेब आणि आझाद मैदानावरती जी आमची टीम बसलेली आहे त्या समितीसोबत चर्चा करेल ना. सदावर्ते साहेब निर्णय घेतील तो मान्य असेल? सदावर्ते साहेब आणि तिथे जे बसलेले आमचे सर्व एसटी कामगार, जे समिती बसलेली तिथं जे कामगार बसलेले तो निर्णय घेतील, तो राज्यभरातील एसटी कामगारांना मान्य नाही. या समितीचा निर्णय तुम्हाला मान्य नसेल का मग विलिनीकरणाशिवाय झाला तर?
विलिनीकरणाशिवाय कशी का मार्ग काढणार आहे समिती? मला सांग, विलिनीकरणाचा अर्थ काय? विलिनीकरणाचा अर्थ काय? विलिनीकरण म्हणजे 7वा वेतन आहे. विलिनीकरण म्हणजे राज्य सरकारप्रमाणे सोयीसुविधा. विलिनीकरण म्हणजे आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना MRTU ऍक्ट जो एवढा जाचक कायदा आहे आमच्या एसटी कामगारावरती, तुम्ही विचार सुद्धा नाही करू शकत एवढा जाचक कायदा आहे. त्या कायद्यातून आमच्या कामगारांना मुक्ती मिळावी याकरता सर्व लढाई चालू आहे. ठीक आहे या राहुल, ठिकाणी पण बघितलं- कळलं की त्यांची भूमिका अजूनही विलिनीकरणाच्या बद्दलची ठाम आहे. विलिनीकरणाशिवाय माघार नाही ही ते भूमिका घेत आहेत. मग ते आझाद मैदानावरचे असो किंवा तुमच्यासोबत बोललेले हे कर्मचारी असो. पण बघूया, एक शेवटचा प्रयत्न सुद्धा सत्ताधारी विरोधक या दोन्ही सभागृहातल्या सदस्यांचा सुरू आहे की विलिनीकरणाशिवाय काही तोडगा निघतो का, आणि त्या तोडग्याच्या बद्दल काय नेमकं पुढे चित्र असतं हे पाहावं लागेल. दोघांचे धन्यवाद. न्यूज 18 लोकमतशी तुम्ही बोलल्याबद्दल त्या कर्मचाऱ्यांचे धन्यवाद. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. एक मोठी राजकीय बातमी. गोव्यात राजकीय घडामोडींना आता मोठा वेग आलाय. भाजपच्या या संपूर्ण निकालाच्या नंतर काही राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे आणि रणनीती या निकालाच्या नंतरची नेमकी काय असावी याच्यासाठी बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे. त्रिशंकू पद्धतीची निवडणूक होईल, निकाल येईल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत आणि त्यामुळे एक्झिट पोलच्या या अंदाजांच्या नंतर गोवा भाजपच्या बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे. 40 उमेदवारांना आदेश देण्यात आलेला आहे. 6 नंतर पणजीच्या हॉटेल विवांता इथं हजर राहायचं आहे. बहुमत न आल्यास मतदानोत्तर आघाडीवर बैठक केली जाईल असं सुद्धा कळतं. त्यामुळे त्रिशंकू परिस्थितीत नेमकं काय करावं याची चाचपणी सध्या केली जाऊ शकते. आणि स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. स्वाती, गेल्या निवडणुकीत सुद्धा आपण बघितलं की बहुमत नसताना सुद्धा सत्तेचा गड सर केला होता भाजपनं. आता पुन्हा त्रिशंकूच परिस्थिती निर्माण होईल अशी स्थिती दिसतीये. त्यामुळे आधीच अलर्ट झाली आहे भाजपा, त्या दृष्टीनं कामाला लागली असं म्हणायचं. नक्कीच आपण माहितीये की काँग्रेसनं ज्या पद्धतीने खेळी करत आपल्या सगळ्या उमेदवारांना एका रिसॉर्ट्समध्ये ठेवले, त्याच पद्धतीनं आता म्हणजे भाजपच्या उमेदवारांना असं कुठे ठेवलं जात नाही. पण किमान त्याआधी म्हणजे खरं तर गोव्याचं सरकार कुणाचं येणार किंवा गोव्याची धुरा कुणाच्या हाती जाणार हे ठरण्यासाठी अवघ्या काही तासांचा कालावधी उरलेला आहे. मतमोजणीला काही तासांचा कालावधी उरलेला आहे. अशात जसं तू उल्लेख केला तर त्रिशंकू परिस्थिती आली तर नेमकं काय करायचं, मग पुढे काय करता येईल रणनीती, या रणनीती संदर्भात गोवा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस हॉटेल ताज विवांताला ही बैठक घेतात. या बैठकीत सगळ्या उमेदवारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. साधारणतः एक 6:15च्या सुमारास देवेंद्र फडणवीस हे गोव्यात दाखल होतील आणि त्यानंतर या बैठकीला सुरुवात होईल. एकूणच राजकीय घडामोडी ज्या आहेत, जसं आपण बघितलं की मागच्या काही दिवसांमध्ये जरा शांत होतं गोवा, पण पुन्हा एकदा आपल्याला राजकीय घडामोडी गोव्यात रंगताना बघायला मिळतात. जसं आपण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बहुमत असूनही काँग्रेसला सरकार स्थापन करता आलं नव्हतं आणि 13 जागांच्या बळावर भाजपनं सत्ता काबीज केली होती. त्यामुळे या वेळेला नेमकं भाजपची काय खेळी असणार आहे, कारण ही आपण बघितली ही निवडणूक जी होती आहे किंवा हे जे रिझल्ट येत आहेत ते मनोहर पर्रीकरांशिवाय येत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता जो सगळा कारभार आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहे. त्यामुळे नेमकं काय करता येईल, कोणत्या परिस्थितीमध्ये कसं काय करता येईल याचा सगळ्याची ही आढावा बैठक आहे. चाचपणी सुरू आहे, रणनीती सध्या सुरू आहे आणि बघूया, खूप मोठ्या प्रमाणात उद्या याच्याबद्दलची स्पष्टता येणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. याचसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. एसटी संपाच्या संदर्भातली एक महत्त्वाची बैठक सुरू होती, ती बैठक आता संपलेली आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या दालनात ही बैठक सुरू होती. या बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सुद्धा उपस्थित होते. त्याचबरोबर सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून एसटीच्या संपासंदर्भात सुवर्ण मध्य साधण्याचा, तोडगा काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. एक शेवटचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधक यांच्या माध्यमातून केला जातोय. पण यात नेमका काय तोडगा निघाला हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल.
प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रणाली, एक अतिशय उच्चस्तरीय अशी ही बैठक म्हणावी लागेल, ज्या उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे प्रयत्न म्हणावे लागेल. काय या बैठकीतून समोर येतंय, काय पडणार आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती, काही माहिती मिळू शकली का? विलास, आता खूप प्राथमिक होईल या संदर्भात बोलणं, कारण ही बैठक संपलेली आहे आणि यातले जे एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी होते हे या बैठकीतून बाहेर गेलेले आहे. असं असलं तरी जे काही प्रमुख लोक आहेत, म्हणजे परिवहन मंत्री अनिल परब असतील किंवा सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, प्रवीण दरेकर यांची एक वेगळी आता बैठक नाही म्हणता येणार, परंतु काही मुद्द्यांवर त्यांची चर्चा अजून सुरू आहे. थोड्या वेळातच ते प्रसारमाध्यमांच्या समोर येतील आणि या बैठकीचं फलित काय आहे ते त्याबद्दलची माहिती देतील. असं बोललं जाते की चर्चा ही सकारात्मक आहे. आणि म्हणजे कर्मचाऱ्यांशी चर्चा झालेली आहे, या समितीनं कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली? नक्कीच, कारण कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. जवळपास 8 ते 10 प्रतिनिधी उपस्थित होते आणि इतर सगळे मान्यवर ज्यांची आपण नावं आता सांगितली ही सगळी मान्यवर सुद्धा त्याच्यामध्ये होते. सभापतींच्या समोर ही बैठक पार पडलेली आहे आणि तब्बल 1 ते सव्वा तास ही बैठक चाललेली आहे. त्यामुळे असं म्हणता येईल आपल्याला की या बैठकीतून नक्कीच काहीतरी सकारात्मक तोडगा बाहेर पडला असेल आणि 4 महिन्यांपासून सुरू असलेला हा एसटीचा संप आता तरी मागे घेतला जाईल असं आपण तुर्तास या बैठकी नंतर म्हणू शकू. परंतु नेमकं काय पदरात पडलेलं आहे हे मात्र थोड्या वेळात आपल्याला कळू शकेल. बरोबर, कदाचित सभागृहात याच्याबद्दलची घोषणा केली जाऊ शकते प्रणाली, कारण सभागृह सुरू आहे. सभागृहाच्या बाहेर तर त्याची घोषणा होऊ शकणार नाही. सध्या अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे कदाचित परिवहन मंत्र्यांकडून सभागृहातच याच्याबद्दलची घोषणा होऊ शकते, तशी शक्यता आहे. काही तांत्रिक कारणामुळे प्रणालीपर्यंत माझा आवाज पोहोचत नाहीये, पण आपण या संपूर्ण बैठकीवरती, त्या बैठकीतून बाहेर येणाऱ्या प्रत्येक निर्णयावरती आपली नजर असणार आहे. पण या घडीची सगळ्यात मोठी बातमी ही आहे की कामगार नेत्यांच्या सोबत, त्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झालेली आहे. ही बैठक संपलेली आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते, ती म्हणजे रशिया युक्रेन युद्धाच्या संदर्भातली. युद्ध थांबवण्यासाठी आता रशियानं अट घातली आहे. युक्रेननं नाटो पासून दूर राहावं आणि त्याचबरोबर लान्स्क आणि दोनेस्कोला स्वतंत्र दर्जा द्यावा. युक्रेन आता चर्चेसाठी तयार झाल्याचं कळतंय. रशियाकडून युक्रेन बाबत हा दावा करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं हे युद्ध अखेर थांबण्याची शक्यता व्यक्त होती. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.